शहर के द्वारका नगरी वानखेड़ेवाड़ी तुकुम्बासियों ने बाढ़ की समस्या को लेकर चंद्रपुर शहर महानगर पालिका पर मोर्चा निकाला। शहर के द्वारका नगरी वानखेड़ेवाड़ी तुकुम्बासियों ने बाढ़ की समस्या को लेकर चंद्रपुर शहर महानगर पालिका पर मोर्चा निकाला। इस समय आंदोलनकारियों ने बताया कि शहर के तुकुम परिसर के द्वारका नगरी वानखेड़ेवाड़ी परिसर में बरसात के दिनों में कई लोगों के घर में नालियों का पानी घुसकर नुकसान होता है। 25 जुलाई 2013, 18 जुलाई 2023 को सैकड़ों लोगों के घरों में पानी घुस गया था, जिससे लोगों को बड़ी परेशानियों का सामना करना पड़ा था। क्षेत्र की समस्याओं को लेकर कई बार शासन प्रशासन तथा जनप्रतिनिधियों को अवगत कराया गया, लेकिन कोई उपाय योजना नहीं निकाली गई। वर्ष 2023 में बड़ी बाढ़ आई थी। इस दौरान काफी लोगों का नुकसान हुआ था, जिसके चलते इसके उपाय योजना के लिए 19 जुलाई 2023 को 2 करोड़ 16 लाख रुपए को मंजूरी दी गई थी, लेकिन यह निधि दूसरे काम में लगाया गया। इस गंभीर समस्या पर ध्यान न देते हुए इसे लंबित रखा गया। आज की स्थिति में यहाँ की जनता अपनी जान हथेली में लेकर यहाँ रह रही है, लेकिन प्रशासन द्वारा कोई उपाय योजना नहीं की गई। पिछले सप्ताह को हुई धुआंधार बारिश के दिनों में परिसर में बड़े पैमाने पर जल जमा हुआ था। यहाँ के नागरिक दिन रात जाग रहे थे, लेकिन मनपा द्वारा कोई कदम नहीं उठाए जाने से लोगों के मन में रोष निर्माण हुआ है। तुकुम्बासियों ने सरकार तथा प्रशासन के खिलाफ तीव्र नाराजगी व्यक्त करते हुए अपनी समस्या को लेकर चंद्रपुर महानगर पालिका पहुंचे। इस अवसर पर बड़ी संख्या में महिला, पुरुष, बच्चे शामिल हुए थे। उक्त मांगों का ज्ञापन मनपा आयुक्त को सौंपकर यथाशीघ्र मांग पूर्ण करने की विनती की गई। पूर्ण नहीं की गई तो आने वाले दिनों में तीव्र आंदोलन करने की चेतावनी तुकुम द्वारका नगरी वानखेड़ेवाड़ी आपातकालीन संघर्ष समिति चंद्रपुर ने दिया है। उक्त मांगों का ज्ञापन पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार, जिलाधिकारी सांसद प्रतिभा धानोरकर, मनपा आयुक्त विधायक किशोर जोरगेवार, जिला अधीक्षक, जिला पुलिस अधीक्षक को सौंपा गया। इस अवसर पर वामन बुटले, प्रशांत भारती, विवेक निकार, दिलीप जामदाड़े, नितिन शेंडे, सुधाकर थेरे, विवेक लोनबले, शुभम खिरटकर, शीला आमड़े, किरण बुटले, जयंता गाड़गे, रवि ताजने, नीलकंठ ताजने, नंदू बड़वाईक, चंदा खोब्रागडे, प्रज्ञा बोरगंबार, संदीप पिंपलकर आदि नागरिक उपस्थित थे। महानगरपालिकेसमोर एवढी होती प्रचंड जनता कासाठी आली आहे। 2013 पासून ह्या महानगरपालिकेच्या एक मध्ये द्वारका नगरी, वानखेड़ेवाडी आणि महेशनगर या ठिकाणी अतिवृष्टीचं पाणी लोकांच्या घरामध्ये घुसून त्यांची प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होत आहे। शासन प्रशासन आणि अधिकाऱ्यांना अनेक निवेदनं देण्यात आली। नगर विकास मंत्री, महसूल मंत्री यांना निवेदन देण्यात आली 2015 पासून, परंतु अजूनपर्यंत सतत दुर्लक्ष शासनाने आणि प्रशासनाने केलं होतं। म्हणून नाईलाजास्तव हा पर्यायी व्यवस्था म्हणजे आमरण उपोषण जन आंदोलनाची आम्ही तयारी केली आणि हा तयारीमध्ये आज आयुक्त साहेबांनी आम्हाला पाचारण केलं आणि हे बैठक लावण्याचे आश्वासित केले आणि सीजन साहेबांना यांना स्पष्ट सांगितलं की तुम्हाला ते आउट ऑफ झोन बनवा लागेल, कारण का एकच नाला त्यांनी बनवला 2x2चा आणि पूर्ण अतिवृष्टीचं पाणी तिथं जाते। म्हणून त्यांनी धानोरकर मॅडम यांनी मध्यस्थी करून शनिवारी बैठक लावण्याचे जे आश्वासन दिले तीनही लोकांसोबत आयुक्त, महाजनको कंपनीचे सीएम आणि कलेक्टर साहेब हे त्याच्यामध्ये हा निर्णय बिलकुल लागणारच अशा प्रकारचे त्यांनी आश्वासन केल्यामुळे हे आंदोलन तात्पुरतं 9 ऑक्टोबर क्रांतिकारी दिनानिमित्त स्थगित करत आहोत। बघा 9 ऑक्टोबरपर्यंत हा निर्णय अगर शासनाने घेतला नाही तर 9 ऑक्टोबर नंतर तीव्र आंदोलन आम्ही हे नागरिकांना करून दाखवू अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी देतो आहे। द्वारका नगरी, वानखेड़ेवाडी, तुकुम प्रभागातील सर्व जनतेने या पूरबुडीच्या त्रासामुळे जे मागील 13 वर्षापासून हा त्रास सहन करत आहे आणि 2023 पासून तर ते जीवावर येण्यापर्यंत पोहोचलेला आहे। हा त्रास पूर्णपणे नाहीसा व्हावा याकरिता शासनाला अनेकदा पत्राच्या माध्यमातून, निवेदनाच्या माध्यमातून, भेटीच्या माध्यमातून असे अनेक आपण त्यांना पत्रव्यवहार केले, भेटी घेतल्या, परंतु तोडगा अजूनपर्यंत निघाला नाही। तरी आम्हाला सर्व जनतेला या कार्यासाठी एकत्र होऊन आज हे जन आंदोलन पुकारावं लागलं आणि ही जन आंदोलनाची वेळ या आम्हाला जर आणली असेल तर या शासनाने आणि प्रशासनाने आणली आहे। तर हे जन आंदोलन आज आम्ही इथे महापालिकेसमोर पुकारलेलं आहे। हे जन आंदोलन पुकारण्यापूर्वी आम्ही इथं सगळे जनता एकत्रित झाली असता महापालिकेने आम्हाला इथं काहीतरी तोडगा काढू आणि काहीतरी याच्यावर विचार करू म्हणून आमच्या शिष्टमंडळास आज बोलावलं। आमच्या शिष्टमंडळाचं अध्यक्ष माननीय आमचे गोपालभाऊ अमृतकर यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी आमच्या शिष्टमंडळाची महापालिकेच्या आयुक्त साहेबांशी भेट करून दिली
आणि या भेटीदरम्यान महापालिकेचे आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं की आम्ही आजच एक महाऔष्णिक केंद्राच्या CGM साहेबांना एक पत्र पाठवलं आहे की हा जो समस्या आहे द्वारकानगरी आणि वानखेडेवाडीचा जो हा समस्या आहे हा पूर्णपणे निकालीस लावण्याकरिता आउटर सोर्स रेल्वे लाईनच्या खालून बॉक्स लाईन पाईपलाईन किंवा बॉक्स टाईप काहीतरी आउटर सोर्स तयार करून तो केल्याशिवाय तो निकालीस येणार नाही आणि आपण ते त्वरित करावं असं पत्रव्यवहार केलं आणि ते पत्राची कॉपी आम्हाला दाखवली आणि त्यानंतर गोपाल भाऊनी आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून हा विषय त्यांना सांगितला तेव्हा ताईंना हे आंदोलन होत आहे असं सांगताच ताईने सांगितलं की नाही मी 9 तारखेला अधिवेशन संपल्यानंतर आल्यानंतर पहिले तुमची संयुक्त बैठक CGM साहेब, कलेक्टर साहेब, आयुक्त साहेब आणि तुमची जनता यांच्यासोबत आपण एक सर्व कलेक्टर ऑफिसला एक बैठक घेऊ आणि या बैठकीच्या दरम्यान आपण हा पूर्ण ही समस्या निकालास लावू असं त्यांनी आश्वासित केलं आहे आणि हा निरोप अमृतकर भाऊंनी आम्हा सर्वांसमोर सांगितला आहे. तर आम्ही आज आंदोलन थांबलं नाही, बंद नाही झालं. हे आंदोलन आमचं 9 तारखेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे आणि जर ही समस्या नाही झाली तर यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही इथे करू आणि